नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीने प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी रेवती जोशी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, गेल्या काही वर्षांमध्ये नागपूर आणि एकूणच विदर्भाचा परिसर हा व्याघ्र संवर्धनासाठी आणि पर्यायाने व्याघ्र पर्यटनासाठी प्रसिद्धी पावतोय. नुकताच आपण व्याघ्र संवर्धन दिनही साजरा केला. याचंच औचित्य साधून आज आपण या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे एशियाटिक टायगर सोसायटीचे श्री अजय पाटील सरांना. सर, आपलं दृष्टिक्षेप या कार्यक्रमात खूप स्वागत आहे. नमस्कार, खूप खूप धन्यवाद. सर, पहिला प्रश्न अर्थातच असा आहे की जैविक साखळीमध्ये वाघांच्या संवर्धनाचं नेमकं काय महत्व आहे? सर्वप्रथम तर मी श्रोत्यांना आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या आत्ता जो 29 जुलै रोजी झाला त्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. हो. अतिशय महत्वाचा प्रश्न आपण दिलेला आहे की त्याच्या 70% वाघ एकटे भारतात आहे. बरं. आणि संख्या जर आपण पाहिली झाली तर ती 3682 इतकी 2022च्या व्याघ्र गणनेनुसार आहे. हो. ती आता फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे. कारण की काय होतं, सध्या व्याघ्र गणनेचा अहवाल आणखी पुढचा प्रकाशित व्हायचा आहे आणि व्याघ्र गणना जरी झाली तरी एक्झॅक्टली किती वाघ आहे हे कळत नसतं. महाराष्ट्रात 600 ते 625 वाघ असा त्यांचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. बरं. यामध्ये वाघ हा भूमिस्थित अन्न साखळीमधील शीर्ष भक्षक म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये अपेक्स प्रेडिटर आणि छत्री प्रजाती म्हणजे अम्ब्रेला प्रजाती, आंब्याचा स्पेसिस म्हणून ओळखला जातो. आता तरी अन्न साखळीच्या म्हणजे फूड चेन सर्वोच्च स्थानी असल्यामुळे तो तृणभक्षी प्राण्यांची म्हणजे हळदीवरस, हरिण आहे इत्यादी जे जनावर आहेत जे गवत खाऊन जगतात त्यांची संख्या नियंत्रित ठेवतो, ज्यामुळे वनस्पती आणि जंगलाचे अतिचरण ज्याला आपण ओव्हरग्रेझिंग म्हणतो ते रोखले जाते. आता वाघांमुळे परिसंस्थेचे संतुलन म्हणजे इकॉलॉजिकल बॅलन्स आणि जैवविविधता बायोडायव्हर्सिटी ही नक्कीच टिकून राहते. वाघाचे रक्षण करणे म्हणजेच केवळ एका प्राण्याचे रक्षण करणे नव्हे तर त्याच्या सोबत संपूर्ण ट्रॅफिक स्तरांचे म्हणजे ट्रॅफिक लेवल आणि जलस्रोताचे रक्षण करणे असे आहे. तर ही एक शॉर्ट मध्ये जे मी तुम्हाला सांगितलं, हो, जैविक वाघाचे महत्व हे फार मोठा प्रश्न लोकांना समजत नाही. सर, एखादा वाघ जेव्हा जंगलात राहतो तेव्हा त्याला एक निश्चित परिसर लागतो. वाघ हे जनरली आपला परिसर मार्क करून ठेवतात. तर सध्याची जी वाघांची संख्या आपल्याकडे वाढतीये त्या प्रमाणात पुरेसा परिसर, वन परिसर आपल्याकडे आहे का? एका वाघाचा होम रेंज ज्याला आपण म्हणतो किंवा क्षेत्रीय विस्तार टेरिटरी हा त्याच्या परिसरातील भक्ष्याची घनता म्हणजे प्रे डेन्सिटी आणि जंगलाच्या प्रकारावर अवलंबून असते. नर वाघाला साधारणपणे 60 ते 100 चौरस किलोमीटर, मादी वाघाला 25 ते 50 किलोमीटर क्षेत्र लागतं. तर आपल्या महाराष्ट्रातील वाघांच्या घनतेनुसार त्यांना पुरेसे क्षेत्र उपलब्ध आहे की नाही हे पाहूया. आता ऍक्च्युअली जो एनटीसीएचा जो सर्वे झाला होता इन्स्टिट्यूट यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार वाघांची घनता प्रत्येक 100 चौरस किलोमीटर क्षेत्रात 4 ते 6 वाघ इतकी असणे आदर्श मानले जाते. आता कारण म्हणजे काय दिसतं, 4 ते 6 वाघ 100 चौरस किलोमीटर परिसंस्थेचे संतुलन राखण्यासाठी अतिशय योग्य. 3 पेक्षा कमी वाघ 100 चौरस किलोमीटरच्या याच्यामध्ये जणूक विविधता कमी होण्याचा धोका म्हणजे इनब्रीडिंग वाढतं. इनब्रीडिंग समजलं ना, जेनेटिकली इज नॉट एक्सेप्टेबल. 7 पेक्षा जास्त वाघ असते 100 चौरस किलोमीटर मध्ये अन्न साखळीवर म्हणजे दबाव संघर्ष वाढण्याची ती शक्यता असते. आता महाराष्ट्रात आपली जी घनता आहे सरासरी 3 ते 6 वाघ प्रति 100 चौरस किलोमीटर आहे. त्याप्रमाणे पेनचे देशातील सर्वाधिक घनतेचे प्रकल्प आहे. तर आपण पाहूया सह्याद्री, नवेगाव, नागझिरा
आणि उंबेडकरांना येथे घनता कमी असल्याने संरक्षणाची गरज अधिक आहे. याबरोबरच सध्या भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील यशस्वी संवर्धन प्रकल्पांमुळे वाघाची संख्या वाढली आहे. मात्र जंगलतोड आणि भू वापराचे जे बदल आहे म्हणजे लँड यूज चेंज यांच्यामुळे मूळ जंगलाचे विखंडन हॅबिटेट फ्रॅगमेंटेशन झाले आहे. म्हणजे आता वाढत्या संख्येच्या तुलनेत कोर क्षेत्र मर्यादित पडत असून उपवयस्क जे म्हणजे बदल वाघांना नवीन क्षेत्र शोधण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे व्याघ्र गलियारे टायगर कॉरिडॉर सुरक्षित करणे अत्यंत गरजेचे आहे. हा जो पॅच आहे हो या जंगलातून तिकडच्या जंगलात जाणारा हा अत्यावश्यक आहे. इथे मध्ये येणारे रिसॉर्ट, मध्ये येणारे गावं, म्हणजे जेवढं ह्युमन तिथे एक ब्लॉक करेल तेवढं वाघांसाठी धोक्याचे आहे. वाघांचा आणि मानवांचा होणारा संघर्ष टाळण्यासाठी काय करायला हवंय? म्हणजे त्यांच्या एरियात आपण एन्क्रोच करतोय का ते आपल्या एरियात येत आहेत? निश्चितपणे आपण त्यांच्या एरियात एन्क्रोच करतोय. एक सिंपल एक्झाम्पल म्हणजे माझी एक जॉईंट फॅमिली आहे. माझ्या जॉईंट फॅमिलीमध्ये पहिले तर मी नवरा बायको मुलं झाले 2, पुढे मुलांचे लग्न झाले, त्यांच्या बायका आल्या, त्यांचे मुलं झाले. मग एका घरात राहू शकता का? 2 BHK फ्लॅट, मग तुम्हाला वेगळा लागतो. मग एका तरी मुलाला दुसरीकडे शिफ्ट व्हायला लागतं. त्यामुळे जसं NPCAच्या आकडेनुसार 1 जानेवारी ते 26 जुलै 2026 दरम्यान 114 वाघाची मृत्यू झाली आहे. यातील मोठा भाग हा जंगलाच्या बाहेरचा आहे. म्हणजे वाघ शेती क्षेत्र आणि गाव किंवा रस्त्यावर हे लोक आलेले आहेत. आता मानव वन्यजीव संघर्ष दरवर्षी महाराष्ट्र विदर्भात पर्टिक्युलरली दरवर्षी सरासरी 40 ते 50 लोकांचा मृत्यू जातो. विशेषतः चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर विभाग आता गोंदियामध्ये पण हे प्रमाण वाढत आहे. हे जे मानव व्याघ्र संघर्ष कमी करण्यासाठी आणि सहजीवनासाठी शास्त्रीय आणि व्यवस्थापकीय पातळीवर 3 सदस्यीय रणनीती 3 टायर स्ट्रॅटेजी राबवणे अत्यंत गरजेचे आहे. काही तुम्हाला सांगायचं म्हणजे परिसर जोडणे, इंग्लिशमध्ये ज्याला आपण लँडस्केप कनेक्टिव्हिटी म्हणतो, त्या संरक्षित क्षेत्र आणि मानवी वस्त्यांमधील बफर झोन, व्याघ्र गलियारे म्हणजे कॉरिडॉर स्थापित करणे आवश्यक आहे. दुसरा याच्यातला 3 टायर मधला तांत्रिक देखरेख, टेक्नॉलॉजिकल मॉनिटरिंग याला म्हणतो आपण, रेडिओ कॉलरिंग, कॅमेरा ट्रॅप द्वारे वाघांच्या हालचालींवर रिअल टाइम लक्ष ठेवणे. एक मार्वल नावाचं AI बेस हे सॉफ्टवेअर हे केलं आहे. तुमचे जे CCTV आहे ते AI बेस्ड आहेत. खूप साऱ्या गोष्टी या महाराष्ट्र सरकारच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीमध्ये सगळ्यात ते लोक फायनान्स करून फंड फॉरेन्सिक हे करून राहिले. आणि त्यामुळे तिसरा जो मुद्दा आहे समुदाय आधारित संवर्धन, कम्युनिटी बेस्ड कन्झर्वेशन, म्हणजे स्थानिक जो आपला समूह आहे, गावचे लोक आहेत त्यांना डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी जनवन योजनेसारख्या उपक्रमातून पर्यायी रोजगार देणे, नैसर्गिक संसाधनांवरील अवलंबित्व कमी करणे आणि वन्यजीवामुळे होणाऱ्या नुकसानीची तात्काळ आर्थिक भरपाई म्हणजे कॉम्पेन्सेशन देणे, हे सगळं होत असताना जॉईंट फॉरेस्ट्री मॅनेजमेंट सुद्धा फार मोठा रोल प्ले करते. गावच्या लोकांना आता तिथलंच जे आहे किंवा तुम्ही कृपा करून जंगलात जाऊ नका. सरकारने काय केलं, खूप ते विस्तारचं बंद केलं. त्यामुळे गावच्या ज्या महिला आहेत त्या जंगलात जातात, मोळ्या घेतात आणि मोळ्या घेऊन त्या गावात आणून विकतात. परंतु विस्तार म्हणजे काय व्हायचं, आणा ना तुम्ही लाकडाचे तुटके फुटके आहेत, सुकलेले आहेत, ते तुम्ही आणायची परमिशन घ्या, गावात डेपो लावा आणि वनरक्षकांच्याकडून ते तुम्ही विक्रीला करा. ज्या ज्या महिला आहेत त्या जंगलात चालल्या, ज्यांनी वन विभागाने यांना इथे सेल्फ एम्प्लॉयमेंट करून द्यायला पाहिजे, त्यांना रोजीवर ठेवायला पाहिजे, त्यांना वेगवेगळ्या याच्यावर त्यांना केलं पाहिजे. पण हे न करता
विस्तार जर सुरू झाला असता तर लोकांचं जंगलामध्ये जाणं बंद झालं असतं आणि पुनश्च कुठेही काळजी न घेता हे लोक जंगलामध्ये घुसतात. कारण काही असं अतिशय चुकीचं आहे. तिथे जर वाघाने हल्ला केला कोणत्याही प्रकारे शासनाने त्यांना हे करू नये, कॉम्पेन्सेशन देण्याचा प्रश्न ठेवू नये. कारण की जंगलात तुम्हाला जाणं अलाउड नाही आहे. तेव्हा परवानगी नसताना तुम्ही जंगलात जातात त्यामुळे त्या एरियाचे जे कोणी वन विभागाचे लोक आहेत त्यांनी सुद्धा लोकांमध्ये जागरूकता आणायला पाहिजे. SMS देऊन एक प्रचार प्रसार करून की तुम्ही जर कोणी जंगलात गेला तर वाघाने तुमचा हल्ला केला तुम्हाला कोणत्याही प्रकारे कॉम्पेन्सेशन मिळणार नाहीये. पण हे थोडं टेक्निकली लोकांच्या मनात टाकल्याशिवाय भीती निर्माण केल्याशिवाय जंगलात जाणं माणसं म्हणजे सुट आणि जो काही त्यांना करायचंय गावाच्या एरियामध्ये त्यांनी करावं आपल्या. बरोबर. जनजागृती याच्यासाठी करणं खूप आवश्यक आहे. तेव्हाच ही काळजी घेता येऊ शकते. सर, ही खूप महत्वाची माहिती आपण दिली. सर, एशियाटिक बिग कॅट ही संस्था नेमकं कसं काम करते? एशियाटिक बिग कॅट सोसायटीचं काम आहे अवेअरनेस आणणं, लोकांना मोटिवेट करणं. ग्रासलँड ज्या हळदीवरच प्राण्यांसाठी गवत चांगलं पौष्टिक पाहिजे, नेपियरचं पाहिजे अशा टाईपचं गवत त्या त्या प्लॉटवर लावणं. आता आम्ही ताडोबा किंवा पुष्कळच्या ठिकाणी आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतोय की तुम्ही एक म्हणजे साधारण 40-50 एकर अशा लँडचे वेगवेगळे पॅचेस करावे, त्याला सुरुवातीला सेन्स करावं आणि त्यातून एकदा नेपियर आले असं रोटेशन मध्ये चालवावं. आमचं एकच आहे की आम्ही स्कूल चिल्ड्रनला वाघाचं महत्व म्हणजे वाघाचं म्हणजे सगळ्याच क्रिकेटचं, लायन आहे, पॅन्थर आहे, आपलं बिबट आहे, बिबट आहे, सगळ्या यांचं महत्व सांगायचं. इंटरेस्टिंग फिल्म जे आमच्याकडे त्या आम्ही शाळेमध्ये दाखवतो. असं करताना लोकांना मुलांना मेंबरशिप देऊन फ्री मेंबरशिप देऊन त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टीचं महत्व जंगलाचं काय आणि याच्याबद्दल एका पद्धतीला पदवी खातो त्यामध्ये. बरोबर. व्याघ्र संवर्धन दिनानिमित्त तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय संदेश द्याल? व्याघ्र संवर्धन ही फक्त केवळ वन विभागाची किंवा शासनाची जबाबदारी नसून ती आमच्या सर्वांची सामूहिक परिसंस्थीय जबाबदारी म्हणजे कलेक्टिव्ह इकॉलॉजिकल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आता वाघ आपल्या जल सुरक्षेचा, वॉटर सिक्युरिटी आणि हवामान बदलण्याच्या नियंत्रणाचा, क्लायमेट चेंज मिटिगेशन याचा मुख्य आधार आहे. कारण जिथे वाघ वाचतो तिथे जंगल आणि पाण्याचे स्रोत वाचतात. आपण सर्वांनी निसर्गाच्या सीमेचा आदर करून शाश्वत जीवनशैलीचा स्वीकार करावा आणि वन्यजीव मानव सहजीवनाचा संकल्प करावाचा हाच एक संदेश आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना एशियाटिक बिग कॅट सोसायटीचा सचिव या नात्याने देतो. सर, आपण आजच्या आमच्या दृष्टिक्षेप कार्यक्रमात सहभागी झालात आणि आमच्या श्रोत्यांना इतकी छान माहिती दिलीत याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद. तर श्रोते हो, अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नागपूर.